संभाजीनगरमधील व्यापारी संतोष लड्ढा दरोडा प्रकरणाचं गूढ आता आणखीन वाढलंय। दरोड्यातील 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी गेली कुठं हा प्रश्न निर्माण होतो। सगळ्यांना अटक करूनही केवळ 32 तोळे सोनंच आतापर्यंत हस्तगत झालं। इतर सोनं गेलं कुठं? 5.5 किलोपेक्षाही जास्त सोनं असल्याचा पालकमंत्री संजय शिरसाट यांना संशय। अमोल खोतकरचं एन्काउंटर, सगळे आरोपी अटकेत आहेत। खोतकरची गर्लफ्रेंड सुद्धा ताब्यात आहे। संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात मोठा दरोडा म्हणून संतोष लड्ढा दरोडा प्रकरणाला संबोधलं जाते। या प्रकरणी अद्यापर्यंत 5 आरोपींना पोलिसांनी पकडले, तर त्यातील अमोल खोतकर याचं मात्र एन्काउंटर करण्यात आलंय। या दरोड्यात तब्बल 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी गेले। या संदर्भात संजय शिरसाट यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे, ऐकूया। नाही, त्या संदर्भातच मी आताच सांगितलं की मी स्वतःच पोलीस कमिशनर एक तर बोलून घेईन किंवा मला तिकडे त्या साईडला काम असल्यामुळे मी पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये जाणार आहे आणि त्या प्रकरणाची पूर्ण चौकशी सुद्धा करणार आहे। मुळामध्ये मला जी माहिती आहे, सोनं त्याच्याही पेक्षा जास्त गेलं असावं, परंतु जे काही अधिकृतपणे त्याच्या रेकॉर्डवर होतं ते सोनं फक्त समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते का मिळालं नाही किंवा त्याचं काय गती हे मी पोलिसांना निश्चित विचारेन। अमोल खोतकरांचा एन्काउंटर झाला, इतर आरोपी सुद्धा अटकेत आहेत। मात्र अद्याप सुद्धा बऱ्यापैकी सोनं नेमकं गेलं कुठं हा प्रश्न निर्माण होतो। दरोड्यातील 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी नेमकी कुठे गेली याचा मात्र हिशोब आतापर्यंत लागला नाही। त्यामुळे त्या संदर्भात त्या दृष्टीनं अद्याप तपास सुरू आहे। सगळे आरोपी अटकेत आहेत, मात्र 32 तोळे सोनंच हस्तगत झालंय। उर्वरित सोनं नेमकं गेलं कुठं अशा प्रकारचा प्रश्न आता या निमित्तानं निर्माण होतो। त्या दृष्टीनं आता शोध मोहीम सध्या सुरू आहे। संभाजीनगरमधील व्यापारी संतोष लड्ढा दरोडा प्रकरणाचं गूढ आता आणखीन वाढलंय। तर छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दरोडा असल्याची सुद्धा चर्चा आहे। 32 तोळे सोनंच हस्तगत झालं, इतर सोनं गेलं कुठं असा सवाल निर्माण होतोय। मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली। 5.5 किलो सोनं हे गेलं तरी कुठं असा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय। Thank you.